रात्री किती ते किती तारखेपर्यंत आहे. नवरात्रीमध्ये 9 देवीचे स्वरूप, 9 दिवसाचे 9 नैवेद्य, 9 दिवसाचे 9 माळा, जे आपण घटाला अर्पित करतो 9 दिवस. हे तर आपल्या एक श्रद्धेचा भाग आहे की आपण कशी सेवा करतो. तुम्हाला जसं हवे तशी तुम्ही सेवा करू शकता. 9 दिवसामध्ये आपण देवीला एवढं आपण घट मांडतो, तिची मनाभावाने आपण तिची सेवा करतो. तिला साधा आपण असं फूल वाहलं, साखर जरी वाहली तरी ती प्रसन्न होते, तरी ती स्वीकार करते आणि सदैव आपल्या पाठीशी असते. तर 9 दिवस आपण कशी सेवा करायची, कुठले नैवेद्य अर्पण करायचे, जसे की मी कशी सेवा करते ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला वळूया व्हिडिओकडे. तर 25 मधली जी घटस्थापना आहे ती 22 सप्टेंबर पासून सुरू होत आहे, तर 2 ऑक्टोबर पर्यंत आहे. तोपर्यंत आपल्याला उपवास धरायचा आहे 22 ऑक्टोबर पर्यंत. आणि घटस्थापना जो मुहूर्त आहे, ज्या कालावधीमध्ये शुभ असं मानलं जाते घटस्थापना केलेलं, तो जो मुहूर्त आहे 22 तारखेला, 22 सप्टेंबरला सकाळी 6:09 चालू होतोय आणि 8:06 तो संपतोय मुहूर्त. आणि त्याच्यानंतरचा जो कालावधी आहे, जो अभिजित मुहूर्त त्याला असं म्हटले जाते, ज्याला शुभ मुहूर्तामध्ये जमत नाही त्याने अभिजित मुहूर्तामध्ये घटस्थापना करायची. ते 11:49 सुरू होतोय आणि 12:38 खतम होतोय. तर तुम्ही या कालावधीमध्ये अभिजित मुहूर्तामध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता. ज्यांना सकाळचं जमत नाही त्यांनी या कालावधीत करावे. तर आता आपण बघूया 9 दिवसाचे 9 देवीचे स्वरूप. तर पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची उपासना केली जाते, त्याच्याने ध्येय आणि ज्ञान वाढते. दुसऱ्या माळीला देवी ब्रह्मचारिणीची उपासना केली जाते, त्याच्याने स्वयं आणि आत्मविश्वास वाढते. तिसऱ्या माळीला देवी चंद्रघंटेची उपासना केली जाते, त्याच्याने भक्ती वाढते आणि भक्तियुक्त जीवन बनते. चौथ्या माळीला देवी कुष्मांडाची उपासना केली जाते, त्याच्याने आनंद आणि आरोग्ययुक्त जीवन बनते. 5व्या माळीला देवी स्कंदमातेची उपासना केली जाते, त्याच्याने प्रेम आणि मातृत्व वाढते. 6व्या माळीला देवी कात्यायनीची उपासना केली जाते, त्याच्याने आत्मविश्वास वाढते. 7व्या माळीला देवी कालरात्रीची उपासना केली जाते, त्याच्याने भक्ती वाढते आणि नकारात्मक शक्ती दूर होते. 8व्या माळीला